कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जरा एक अर्जंट काम होतं। अरे आता मी चाललोय घराकडे। आत्ता आत्ता काय आहे आता? अरे भावा, आपली जी ऑर्डर गेली ना मुंबईला, त्याच्या डिस्पॅच ऑर्डर तुझ्या सह्या पाहिजेत। आत्ताच पाहिजे काय? हो ना भावा, जरा अर्जंट आहे। क्या नंतर करू की उद्या केलं तर चालणार नाही काय? अरे नाही भावा, उद्या नाही चालणार, नाही तर मी तुला थांबवलं नसतं। आणि जी आपली दुसरी ऑर्डर आहे ना, त्याच्या कॉन्ट्रॅक्टवर पण तुझ्या सह्या पाहिजेत। आणि त्याच्यात काही छोटे मोठे बदल असेल तेही तुला करता आले तर बघ ना तू। हे शेपूट वाढतच जाणार बाबा, की उद्या करूया की? अरे नाही भावा, उद्या करता आलं सर मी तुला आज थांबवलं असतं का? अरे काय झालं, नेमका मास्तरी माईंचा फोन आलता आता। त्यांनी मला घराकडे बोलवले अर्जंटमध्ये। मग त्यांचा फोन आल्यापासून माझ्या डोसक्यात तेच चाललं रे। म्हणताना म्हणलं हे पण काम जरा अर्जंट आहे आणि मी पण आहे ना, आपण दोघे मिळून काम करू, पटापट होईल। बर ठीक आहे, चल पाठदिशी चल। भुवनेश्वरी अगदी माझ्यासारखी दिसायची। अगदी तुझ्यासारखे, पण चारू फक्त चेहऱ्यात साम्य तुमच्या, बाकी सगळ्यात फरक। विचारात, वागण्यात, शिक्षणात, संस्कारात तुमची तुलनाच नाही होऊ शकत। चारू तुझ्या नखाची सुद्धा सर नाही त्या बाईला, पण चेहरा, त्या चेहऱ्याने सगळा खात केला, माझाही आणि आपल्या घराचाही। त्या चेहऱ्याचा खूप फायदा घेतला तिनं, आणि अधिपतीनं आई म्हणून स्वीकारलं ना तिला। या गोष्टीचा तर इतका फायदा घेतला तिनं। फायदा घेतला म्हणजे? रस्त्यावरची फाटक्या कपड्यातली दरिद्री बाई होती ती। इथलं ऐश्वर्य बघून डोळे फिरले ग तिचे। मग तिनं अधिपतीच्या भावनांचा वापर करत या घरात बस्तान बसवलं। बया बया बया, संपलं, पुरतं संपलं ग चंचे। तर काय करायचं आपण? वाटोळ झालं, समजा वाटोळ झालं ग। अगं तुला कळतंय का, ताई घरात नाही तर आपल्याला कोण कुत्र विचारणार आहे? अगं कोण कुत्र विचारायचं सोड, कुणी घरात बी ठेवून देणार नाही आता आपल्याला। तुला आठवतंय मोठ्या मालकाने आपल्या ताईला कसं घराबाहेर काढलं ते? आता आपली बी अशीच गत होणार आहे ग। मोठे मालक आणि ही इतकी वर्ष गायब असलेली त्यांची बायको, तो दोघं बी मिळून आपल्याला तडीपार करणार बघ तू। मम्मी आता काय करायचं ग? आता काय नाही करायचं, फक्त एकच काम करायचं आता। काय? आपला गाशा गुंडाळायचा आणि कल्टी मारायची। अगी मम्मी येडी काय ग तू? एवढ्यात हार नसती मानायची। अगं हार काय नाही मानायची चंचे। अगं आपण हारलोय, हार झाली आपली। पास आता अधिपती लवकर यायला हवेत, त्यांच्या खऱ्या आईला बघून केवढा आनंद होईल त्यांना। हॅलो अधिपती। हा हो मास्तरीन बाई, तुमचाच विचार करत होते, 100 वर्ष आयुष्य तुम्हाला। तुमचे लेख फोन येऊन गेले, पण मला आता लगेच येता येणार नाही हो। काम जरा एक महत्वाचं चालू आहे। म्हणताना म्हणलं काय काय विषय जरा सांगा तर। नाही तुम्ही आधी घरी या, मग कळेल तुम्हाला। अहो तुम्ही टेन्शन देऊ नका, मला फोनवरच सांगा की काय 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 झालंय। अहो असं नाही सांगता येणार मला, तुम्ही आधी घरी तर या लवकर। बरं एवढं तर सांगा, टेन्शन घेण्यासारखं नक्की काय नाही ना? म्हणजे हातचं काम सोडून आता लगेच येता येणार नाही। नाही अधिपती, असं फोनवर सांगण्यासारखं नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका। तुमच्या हातात जे काम आहे ना ते उरका आणि घरी या, म्हणजे बाहेर कुठे जाऊ नका, डायरेक्टली घरीच या। हा लवकर या। ठीक आहे, 0 मिनिटात येतो मी काम उरकल्यावर। बाय। त्या बाईचं या घरात असणं मला अजिबात सहन होत नव्हतं चारू। अधिपतीच्या मनातलं तुझं स्थान तिनं घेतलं होतं, या गोष्टीचा तर इतका त्रास व्हायचा मला। मी खूप प्रयत्न केले चारू तिला या घरातनं बाहेर काढायचे, पण प्रत्येक वेळेला अधिपती मध्ये यायचा। पण त्याची तरी काय चूक, त्याला आई मिळाली होती ना, त्याच्या हट्टामुळे प्रत्येक वेळेला मी हातबल होत गेलो। माझ्यावर इतका वाईट परिणाम झाला। अधिपतीवर पूर्ण जादू केली होती तिनं, आणि मला हे असह्य होत होतं। तिचं तोंड बघायला लागणार या एका कारणासाठी मी खोलीतून बाहेर पडायचं टाळायला लागलो। नंतर हळूहळू मी आजारीच पडलो चारू। मी इतका आजारी पडलो की अंथरुणाला खेळून राहिलो, बधीर झालो होतो मी।
मला बोलताही येत नव्हतं. मी बधीर झालो होतो का त्या बाईनं मला बधीर केलं होतं हे मला अजून नीट कळलेलं नाहीये. पण यामुळे आपल्या खर्चा कारभार, आपली फॅक्टरी, आपले सगळे बिझनेस तिनं बळकावले. सगळी सूत्र तिनं स्वतःच्या हातात घेतली. चारू, मला याचंही काही वाटलं नाही, पण आपल्या अधिपतीचं शिक्षण तोडलं तिनं, त्याला शिकू दिलं नाही आणि याचं खूप वाईट वाटलं मला. काय हे काय सांगताय तुम्ही? होय चारू. चारू, मला माफ कर. मी नाही त्याला शिकवू शकलो. तुझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं ना त्याने शिकावं, मला नाही पूर्ण करता आलं. मी काय करू? मी हतबल होतो चारू. चारू, अधिपती माझं काहीच ऐकत नव्हता. तो फक्त त्या बाईचा ऐकायचा. त्याच्या आईसाहेब म्हणतील ती पूर्व दिशा. मी खरंच काही नाही करू शकलो. मला माफ कर. अहो जाऊ द्या ना, घडून गेलेल्या गोष्टी आहेत या. तुम्ही नका त्याची माफी मागू. जाऊ द्या. त्या बाईनं अधिपतीच्या मनात माझ्याबद्दल इतका द्वेष भरला ना चारू, आमच्यातला संवादच संपवला तिनं. आणि मी अधिपतीला काहीही सांगितलं तरी त्याला पटत नाही. त्याला मी माझं म्हणणं सतत चुकीचं वाटतं आणि ती बाई जे म्हणेल ती त्याच्यासाठी पूर्व दिशा. राग यायचा मला. मी ओरडायचो, भांडायचो, व्हायलंट व्हायचो. कारण मला कळत होतं चारू की ती बाई हळूहळू अधिपतीला संपवते, आपल्या घराला संपवते. माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाला अंधारात ढकलते. पण मी काही करू शकत नव्हतो. मी पुरता खचलो होतो चारू. माझ्याच मुलाला हाताशी धरून त्या बाईनं मलाच संपवलं. आणि अधिपती कधीही माझा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, आत्ताही नाहीये. आणि नंतर त्यानं माझ्यावर ट्रीटमेंट सुरू केली, तिच्या डॉक्टरना हाताशी धरून. चारू, त्या ट्रीटमेंटमुळे मी फक्त मनानं नाही, मी शरीरानं सुद्धा लोळा पांगळा झालो. हे सगळं आठवलं ना तरी मला प्रचंड राग येतो त्या बाईचा. आणि त्याच रागाचा कडेलोट झाला त्या दिवशी आणि मी हाकलून दिलं त्या बाईला. हे खूप आधी करायला पाहिजे होतं मी चारू. मला जर आधी माहिती असतं ना की तू घरी परत येणार आहेस तर मी त्याच्या आधीच तिला घराबाहेर काढलं असतं. जरा शांत व्हा, शांत व्हा बघू. चारू, तुला माहिती नाहीये मी काय काय भोगलंय. चारू, तू कल्पना करू शकत नाहीस इतकं भोगलंय मी. नीच बाई होती ती, नीचपणाचा कळस होते. त्या बाईचं तोंड बघायचं नाहीये मला पुन्हा माझ्या आयुष्यात. पण चारू, या सगळ्यात मी आपल्या अधिपतीसाठी तुला जे हवं होतं त्यातलं काहीच नाही करू शकलो. तुम्ही शांत व्हा बघू. मी आता आले ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.